एखादा मॅगीचा प्रकार एवढा घाण लागू शकतो, मी तर फर्स्ट टाईम एवढं एक्सपिरियन्स केलं होतं. सांगते पुढे काय झालं ते. गुड मॉर्निंग. आय होप सगळे तुम्ही खूप छान आहात. सो सकाळची सुरुवात झाली असं चहाने आणि त्यानंतर मी ना कृष्णवीला हे मुगाच्या एडण्या करून दिल्या होत्या. तर त्याच्यात मी इन्ग्रीडियंट टाकले होते भिजवलेले मूग, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण आणि थोडंसं मीठ टाकून त्याला ग्राइंडरमध्ये मिक्स करून घेतलं. ते बॅटर रेडी करून तिला छान असे डोसे काढून दिले. हेल्दी पण असतं आणि तिला पण खूप आवडतं. त्यानंतर जेवण वगैरे उरकून झालं. थोडंसं मला कमी झालं होतं मला आणि यशला जेवण. मग मी डिसाईड केलं, की DMartमधून हे कोरियन रामेन आणलं होतं ते ट्राय करून बघायचं. मला खूप दिवस झाले इच्छा होती काहीतरी खायची असं कोरियन. मग मी आणलेली होती मॅगी. तर बापरे! एवढी घाण लागली ना, मी फर्स्ट टाईम मॅगी एवढी घाण खाल्ली होती. प्लीज हे कधीच ट्राय नका करू. त्यानंतर कृष्णवी झोपली. त्यानंतर मला ना आज असंच होतं, की माझ्याकडे खूप जुना-जुना सामान आहे, तो मी क्लीन करायचा. तर त्याच्यामध्ये मला ना हे क्यूट-क्यूट क्लचर्स भेटले, जे माझ्याकडे लिटरली म्हणजे डिप्लोमाला मी होती 2012 पासूनचे मी हे जमा करून ठेवलेले होते. माझ्याकडे भरपूर असं सामान आहे, जो मी असं मला आवडतो, तो मी अजून पण सांभाळून ठेवला आहे. सो हे सगळं पाउच वगैरे होतं ते माझे आवरून झाले. त्याच्यानंतर माझ्याकडे लिपस्टिक, लिप लायनर, जे मेकअपचा सामान होता तो मी नीट ठेवून घेतला. खूप इकडे-तिकडे झाला होता व्हिडिओ शूट करायमध्ये. त्यानंतर जेवणाची तयारी करून घेतली आणि कृष्णवीला जरा वेळ खाली घेऊन गेली फिरायला. दिवसभर घरात असते ना, तर थोडीशी चिड होते. त्याच्यामुळे थोडं खाली गेल्यानं थोडंसं निवांत तरी वाटतं, छान रिलॅक्स वाटतो. तर आजचा दिवस होता असाच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.